देवाची आळंदी पुणे इथून मला थालीपीठ भाजणीची ऑर्डर आली होती शनिवारी. रविवारी कुरिअर एजन्सी बंद असते म्हणून मी सोमवारी सकाळी पार्सल कुरिअर एजन्सीमध्ये देऊन आले. शिपिंग लेबल मी आदल्या दिवशीच बनवून ठेवलं होतं आणि कुरिअर एजन्सीमध्ये जाताना मी प्रिंटआउट काढून घेतली आणि एजन्सीमध्येच ते लेबल बॉक्सवर लावून तिकडे ते पार्सल दिलं आणि घरी आले. शनिवारीच मला ही ऑर्डर आली होती आणि त्याच दिवशी रात्री मला एका ताईंनी DM मध्ये विचारलं की तुम्हाला एवढ्या ऑर्डर्स कशा मिळतात ते. आमचा सुद्धा ऑनलाईन बिझनेस आहे, वर्क फ्रॉम होम करतोय, पण आम्हाला ऑर्डर्सच मिळत नाहीये. तर मला ऑर्डर्स का मिळतात ते मी आता तुम्हाला सांगते. मी जेव्हा हा बिझनेस सुरू केला होता, 8-9 महिने होतील आता त्या गोष्टीला, जूनमध्ये सुरू केला होता. त्यावेळेस सुरुवातीला मोबाईल होता माझ्याकडे, नंतर तो मोबाईल फुटला. पण नंतर मार्केटिंगसाठी माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं. मी किराणा दुकानात जाऊन सॅम्पल ठेवून यायची. दिवाळीपर्यंत माझ्याकडे मोबाईल नव्हता आणि नंतर दिवाळीत मला बेसन लाडू आणि चकलीचा जो रिस्पॉन्स मिळाला त्याच्यामुळे थोडासा मला लॉस झाला होता. चकली मी 20 किलो भाजणी बनवली होती, पाहिजे तशी ती सेल नाही झाली. मला जवळजवळ 7-8 किलो चकली भाजणी माझ्याकडे राहिली होती आणि बेसन लाडूचे मी 5 किलोची डाळ आणून ठेवली होती बेसन लाडूसाठी, पण मला ऑर्डर्स मिळाले नाही. ती डाळ मी दळून ठेवली होती. मी ती डाळ विकली, म्हणजे दळून आणलेली डाळ लाडूसाठी ते पीठ विकलं मी लाडूसाठीचं आणि ते पण रिलेटिव्हनीच घेतलं. तर असा अनुभव आला होता. तर त्याच्यामुळे मी दिवाळीनंतर ठरवलं की मोबाईल घ्यायचा आणि तो मोबाईल कामासाठी यूज करायचा. मोबाईल घेतला. सुरुवातीला मी स्वतःवर काम केलं. बोलताना मी मध्ये मध्ये थोडं अडखळायचे, अजूनसुद्धा होतं असं. माझं बोलणं तुम्हाला समजलं पाहिजे, त्याच्यामुळे स्पष्ट बोलणं खूप महत्त्वाचं होतं, म्हणून मी स्वतःवर आधी काम केलं. माझे जुने व्हिडिओ तुम्ही बघाल इंस्टाग्रामवरती, तर मी स्वतःवर आधी काम केलं, माझं बोलणं वगैरे थोडंसं स्पष्ट व्हावं असं. नंतर मग मी बिझनेसचे व्हिडिओ अपलोड करायला लागली. ती मला खूप दिवसांनी ऑर्डर मिळाली मैत्रिणीकडून, त्याच्यामुळे तो व्हिडिओ टाकला. त्यानंतर मला ऑर्डर्स इंस्टाग्रामवरून ऑर्डर मिळायला लागल्या. ऑर्डर्स पण मिळायला लागल्या आणि तुमचा मला चांगला सपोर्टसुद्धा मिळायला लागला. त्यानंतर मी ठरवलं की आता थांबायचं नाही. जसे ऑर्डर्स मिळतील तशा त्या घेत राहायच्या. जेवढं माझ्याकडनं करता येईल तेवढं मी करत राहीन. एका व्हिडिओमध्ये मी सगळं सांगू शकत नाही. खूप गोष्टी आहेत, खूप एक्सपिरियन्स आहे. सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्या पेजला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि थालीपीठ भाजणी ऑर्डर करण्यासाठी मला DM करा. आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका.